सो खूप हेल्दी बाउल असतं हे. याच्यात प्रोटीन, चिकन म्हणजे प्रोटीन, बीन. माझी न्यू हेअरकट तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज मी चिकन मॅरिनेट म्हणजे कसं करते, त्याला कोणते स्पायसेस वापरते हे मी सांगणार आहे. तर आता मी चिकन मॅरिनेट करायला घेतलं आहे. तर ऑलरेडी त्याच्यात मी स्पायसेस टाकले आहे. रेड चिली पावडर, गरम मसाला, तंदुरी मसाला, म्हणजे तंदूरची पेस्ट आणते ती मी रेडीमेड वापरते. आणि नंतर ब्लॅक पेपर पावडर. सो आता चिकनचे पीसेस मी टाकले आहे आणि ते मग 3-4 तास मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मग करायला घेते. तर आता हे बघा, सो मी फॉईल पेपरने ते पॅक करते आहे आणि आता मी ते फ्रीजमध्ये ठेवेल आणि मग भेटू आपण. आणि बाहेर छान वेदर मस्त, आज पावसाळी वातावरण आहे आणि इथे चिकन रेडी आहे. तर आता मी माझा ब्रेकफास्ट करायला घेतला आहे. इथे बेगल लावलं आहे, ते पण मी हाफ बेगल केलं आहे आणि बॉईल एग. तर भूक लागली होती मला खूप, सकाळपासून खूप बिझी होती आणि आता मी ब्रेकफास्ट करते. ऑलरेडी चिकन एअर फ्रायमध्ये करून घेतलं आहे. सो ग्रिल चिकन. आणि नंतर मी हे काही म्हणजे आता मेक्सिकन बाउल टाईप मी बनवणार आहे, बट नॉट दॅट टाईप. कारण चिकन आपलं मी म्हणजे माझं मॅरिनेट असतं तर ते मी यूज केलं आहे. तर इथे मी सगळं प्रिपरेशन करून घेतलं आणि मग माझा ब्रेकफास्ट केला. तर त्याच्यानंतर परत मी बॅक टू कुकिंग, कारण मला अमोलीला आता घ्यायला जायचं आहे. ऑलमोस्ट तिचा पण टाइम झाला आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते. तर बीन्स ह्या कुक ऑलरेडी कुक आहेत. तर त्याच्यात मी आता टाकणार आहे. चिकन राईस बाउल बनवताना कोथिंबीर खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहे. बीन्स मध्ये मी कोथिंबीर आणि लेमन, सो इथे लेमन आणि टॅको सीझनिंग आहे ते मी टाकणार आहे. सो सेम मी राईस पण असंच करणार आहे. सो थोडंसं सॉल्ट अजून टाकणार आहे त्याच्यात, पेपरिका. सो हे मी आता छान मिक्स करणार आहे. आणि ऑलरेडी मी इथे ओनियन छान तेलात परतून घेतलाय. त्याच्यात पण सेम मी स्पायसेस टाकले आहेत, जसे मी आता बीन्स मध्ये टाकले. आणि तसेच मी तर राईस पण मी तसाच बनवणार आहे. हा मी व्हाईट राईस घेतला आहे. तर याच्यात जाणार आहे कोथिंबीर आणि लेमन, ब्लॅक पेपर आणि मिक्स. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. सो इथे मी तर खूप साऱ्या व्हेजी, सो खूप हेल्दी बाउल आहे. चिकन ऑलरेडी प्रोटीन आहे, व्हेजी जसं टोमॅटो आहे, लेट्यूस आहे, अजून सो बीन्स आहे, चिकन बीन. मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे. सो खूप हेल्दी बाउल असतं हे. याच्यात प्रोटीन, चिकन म्हणजे प्रोटीन, बीन्स प्रोटीन, सो ऑल व्हेजिटेबल, लेट्यूस आहे, टोमॅटो आहे, फ्राईड ओनियन. फ्राईड मीन्स फक्त शॅलो फ्राय केलेला ओनियन. इथे कोथिंबीर आणि लिंबू ऑलरेडी लागणार आहे. सो माझं प्रिपरेशन मी बीन्स झालंय करून, इकडे राईस मी करून ठेवला आहे. आणि आता जे मी हे आपण ड्रेसिंग म्हणा किंवा टॉपिंग म्हणा, गायकोमोली. सो मी हे बनवणार आहे. तर त्यासाठी मला 2 ॲव्होकाडो लागणार आहे, त्यासाठी लेमन लागणार आहे, कोथिंबीर लागणार आहे, ऑलिव्ह आणि थोडंसं सॉल्ट. तर मी हे करून घेते मिक्सरमध्ये. हे सगळं मी एकत्र करणार आहे. आणि याच्यात हे कर्ड राहिलं, कर्ड मी काढते फ्रीजमधनं. सो याला लागणार आहे कर्ड. तर लेमन, ॲव्होकाडो, कोथिंबीर, ऑलिव्ह आणि मीठ. आणि हे मी मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहे. आय विल बी राईट बॅक. सो भेटूया थोड्याच वेळात. तर आता हे सगळं मी तुम्हाला एका बाउलमध्ये ते सर्व कसं करायचं ते मी दाखवते आहे. तर इथे मी राईस घेतला आहे, बीन्स टाकलेत, मग लेट्यूस, मग टोमॅटो आणि फ्राय केलेला ओनियन. तर हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं मी ते कसं बनवलं ते. आता फक्त छान सजवते बाउलमध्ये. तर फायनल बाउल रेडी होत आहे. सो दिसायला एकदम छान दिसतंय. आणि हे लेट्यूस अजून थोडंसं टाकते मी.
हे माझ्यासाठी बनवणार आहे. मला सगळं थोडं थोडंच लागतं. म्हणजे हे मी खाईल, आता नाही खाणार कारण मला आता मुलीला घ्यायला जायचंय. मी आल्यावर खाईल. जस्ट थोडं थोडं घेते. मला थोडं थोडंच मला आवडतं. आणि आता राहिलं आहे ॲव्होकाडो टॉपिंग. सो मी इथे टाकते. याच्यावर कुठेही टाका तुम्ही, चिकनवर असं किंवा असं. रेडी आहे आणि खूप यम्मी दिसतंय. तर मी नंतर खाईल, आल्यावर खाणार आहे. आधी अमोलीला घेऊन येते. तर मुलं स्कूलमधनं किंवा आता अमित तर ऑलरेडी घरी आहे, तर ते आल्यावर त्यांना जे पाहिजे ते छान त्यांच्या हाताने ते घेतील आणि मस्त एन्जॉय करतील. म्हणजे अमितला घेऊन आली त्याच्यानंतर फक्त मला 1.5 hour होता, तर त्याच्यात मी ही रेसिपी बनवली आणि तुम्हाला पण तुमच्याबरोबर शेअर केली. तर तुम्हाला कसं वाटलं ही रेसिपी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी ऑलरेडी ग्रिलचे जे आहे चिकन मॅरिनेट जे केलं होतं तर ते मी म्हणजे मी नेहमी जे स्पायसेस वापरते तर तेच मी यूज केले होते. नवीन काही नव्हतं चिकनमध्ये की वेगळे मी स्पायसेस टाकले असं वगैरे नव्हतं. माझं जे चिकन मी नेहमी मॅरिनेट करते तसंच तेच स्पायसेस वापरले होते. चिकन राईस बाउल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अमोलीच्या स्कूलला मी येऊन पोचली आहे. आता अमोलीला घेते आणि मग बोलते. तिने बॅग पण स्वतः बनवली काय? I don't know. But she Cute आहे. gave this. ते स्नोफ्लेक्स आहे. आपण ते सांगायचं विसरलो. ते जे क्रोशे आहे ना ते स्नोफ्लेक्स आहे त्याचा शेप. I already said it. ओ यू ऑलरेडी आय डिडंट हिअर इट. चला आता मी Wait, go back. मी कार बंद नाही कार पण मी स्विच ऑफ नाही केली अमोली. आणि कुठून जाते गॅरेजने का मेन डोअरने? Garage because I have to. कॅन यू प्लीज गिव्ह मी माय बॅग? No, why not supposed to? यू डिडंट लाईक इट दॅट्स व्हाय. तुला आवडत नाही मी पुढे ठेवलेली. चला आता हे बघा ऊन पडलंय मस्त. थोडंसंच पडलंय पण छान वाटतंय. सी नाही खरंच ऊन पडलंय तर बरं वाटतंय जरा त्याच्यामुळे. चला मला पटकन. अमोली एकदम हॅप्पी हॅप्पी. अमोली तुझं जेवण पण आज मी फेवरेट बनवलंय. Really? What is that? बघ ना. नाही चकली बनवूया. ओके चकली बनवू. चल तू सांगितलं ना बनवूया. चिकन आहे का? युअर फेवरेट फूड? Bro, this is. आवडलं? Yes. I usually eat at like 1:30 though. ओ मग चालेल ना. आता नको खाऊ. आवडलं ना तुला? Yes. चला तर दिसतं छान आहे. चल मी आता शूज वगैरे काढून ठेवते. तर अमोलीला एकदम सरप्राईज मिळालं कारण तिला माहीत नव्हतं मी आज तिच्या आवडीचं चिकन बनवते आणि मग तिच्यासाठीच ही प्लेट आता रेडी करते आणि त्याच्यावर थोडंसं चीज टाकून देते. तर खूप मस्त लागतं चीज टाकून. चला आता मी आज खूप वर्षांनी आज सलूनमध्ये मी हेअर कट करणार आहे. तर कशी करणार आहे बघूयात. मग जास्त कमी नाही करणार आहे कारण मला हीच भीती असते सलूनमध्ये गेलं तर एकदा आपण काय सांगायचं आणि ते काय सांगतात आणि मग जास्त हेअर कट होऊन जातात त्याच्यामुळे मी कधीच सलूनमध्ये करत नाही. बट आज मी हेअर कट करणार आहे. चला बघूयात मग कशी करते. Wow, it's really nice. Thank you. Oh my God, एकदम भारी लुक दिला. हे बघा आदित्य दीक्षित. Nice. खूप छान माधुरी दीक्षित सारखा लुक झाला. माझी न्यू हेअर कट तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि खूपच सुंदर केला. अर्थात ती म्हटली तुझे हेअर पण छान आहे म्हणून पण छान आला हेअर कट. असं खूप आवडला मला माझा न्यू हेअर कट. चला तर खूप खूप छान खूपच न्यू लुक आला आणि मस्त केलं तिने. माझ्यासारखाच केला मी जसं घरी करते तसा. केवढे लेयर्स केले तिने. तिला फक्त मी काय सांगितलं खालून मी आता हेअर कट कसं केलाय ते सांगते. खालून मी राऊंड शेप घेतला म्हणजे बॅक साईडने राऊंड शेप आहे आणि पूर्ण लेयर्स आहे इथे आणि इकडे पण फ्रंटला तर फेस फ्रेमिंग पण त्याने खूप सुंदर केली आहे. मला खूप आवडली आहे. तर ओव्हरऑल माझा हेअर कट खूप छान झालाय. खूपच सुंदर. आय लाईक इट. ती पण तुझे हेअर पण छान आहे म्हणून. सगळ्यात थँक्यू म्हणजे अहो ना
तुम्हाला पण थँक्यू. कारण त्यांच्यामुळे मला म्हणजे त्यांनी सांगितलं आमच्या जवळ पण एक आहे सलॉन, तर तिथे हे म्हटलंय मी मागच्या वेळेस चांगली इथे केली, म्हणजे इथे त्यांनी केली होती लास्ट टाइम. सो मला त्यांनी सजेस्ट केलं. अहोंना पण थँक्यू. तर खरंच मला खूप आवडलं माझं न्यू हेअर कट, न्यू लुक. ऍक्च्युली स्टाईल करायची गरजच नाही, जस्ट वॉश करायचे आणि असेच सोडायचे, ओले करायचे मस्त. चलो मी आलो आहोत वॉलमार्टला. तर वॉलमार्टला मी झाडाला कुंडी घ्यायची आहे. कुंडी, चला आता वॉलमार्टचं काम झालं आहे. मस्त कुंडी पण मिळाली झाडासाठी. आता आम्ही घरी चाललोय. तर आता थोडा वेळ होता तर कार वॉश करायची होती. मग फायनली आम्ही कार वॉश करायला पण आलो, कारण 2-3 दिवसापासून चाललं होतं की कार वॉश करूयात. तर मला खूप आवडतं कारण मस्त कलर्स वगैरे, ग्रीन कलर किंवा पर्पल कलर ते डिटर्जंट वापरतात, तर त्याचा खूप छान वाटतं. हे बघा